नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान याच्यामधील पार्ट फर्स्ट मधील 6वा लेसन प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय? म्हणजे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना आपली दिशा कशा प्रकारे बदलतात आणि परत एकदा घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना ते कशा प्रकारे दिशा बदलतात. प्रकाशाचं परावर्तन आपण ह्याच्यापूर्वी पाहिलेलंच आहे. म्हणजे प्रकाश किरण समजा आरशावर पडले तर परत ते रिफ्लेक्ट होतात, परत म्हणजे मागे फिरतात, त्याला परावर्तन असं म्हणतात. आता आपण ह्या वर्षी प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय याच्याविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत की स्नेल्सचा लॉ म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर प्रकाश किरण कशा प्रकारे ट्रॅव्हल करत असतात, त्याचप्रमाणे प्रिझम मधून 7 रंगाच्या वर्णपंक्ती कशा बाहेर निघतात याविषयी सुद्धा आपण ह्या लेसन मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, म्हणजे आपाती कोन, त्याच्यानंतर अँगल ऑफ रिफ्लेक्शन परावर्तित कोन आणि अँगल ऑफ इमर्जन्स म्हणजे जो किरण बाहेर निघतो निर्गत कोन कसा तयार होतो याच्याविषयी आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया प्रकाशाचे अपवर्तन. बघा, साधारणपणे प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण मागील इयत्तांमध्ये पाहिलं आहे. म्हणजे बघा, सूर्यकिरण जर छपरावर असेल आणि तिथून जर एखादा होल पडलेला असेल तर आपल्याला माहित आहे की प्रकाश किरण सरळ रेषेत ट्रॅव्हल करतात. म्हणजे प्रोपॅगेशन ऑफ लाईट इज ऑलवेज इन स्ट्रेट लाईन, हे आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे. प्रकाशाच्या मार्गात काही अडथळा आला तर त्याची छाया पडते. जर समजा आपण प्रकाशाच्या मार्गामध्ये म्हणजे आपला हात आणला तर आपल्या हाताची छाया आपल्याला खाली पडलेली दिसते. म्हणजे कोणताही ओपेक किंवा अपारदर्शी पदार्थ या प्रकाश किरणांच्या मध्ये आला तर तेवढी इमेज कास्ट होते, हे आपण याच्यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे. निर्माण झालेल्या छाया स्रोताच्या सापेक्ष वस्तूच्या स्थानामुळे कशा बदलतात हेही आपणास माहित आहे. म्हणजे वस्तू आपण कुठे ठेवतो, वस्तू पुढे मागे केल्यानंतर त्या इमेजची साईज कशा प्रकारे कमी जास्त होते हे सुद्धा आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे. परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रकाश किरण वाकू शकतात, हे आपण आता शिकणार आहोत. बघा, आपण पुढे जे एक्सपेरिमेंट बघणार आहोत त्याच्यामध्ये प्रकाश किरण कशा प्रकारे वागतात. आपण आजपर्यंत काय बघितलं तर प्रकाश किरण सरळ रेषेत प्रवास करतात, पण आता आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत की प्रकाश किरण कशा प्रकारे वागतात. चला तर मग पाहूया बेंडिंग ऑफ लाईट. पहा, याच्यासाठी प्रकाशाचे अपवर्तन समजून घेण्यासाठी आपल्याला काही कृती करायच्या आहेत. बघा, एक काचेचा ग्लास, 5 रुपयाचे नाणे किंवा पेन्सिल, धातूचे भांडे इत्यादी आपल्याला घ्यायचं आहे. एक पाण्याने भरलेला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पेन्सिल जर अर्धवट बुडवून ठेवली आणि बुडलेल्या भागाचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं की पेन्सिल जिथे पाण्याच्या भागाला टच झालेली आहे किंवा आपण जेव्हा तिरकी ठेवू तेव्हा ती तिथे आपल्याला तुटलेली दिसते किंवा ती थोडी जाड झालेली तिथे दिसते. असं का बरे होते? कारण पेन्सिल आहे तशीच आहे, परंतु पाण्यामध्ये जो भाग आहे तो जरासा फुगीर दिसतो किंवा थोडा तिरका दिसतो, म्हणजे तुटलेला आपल्याला तिथे त्या ठिकाणी दिसतो. याचं कारण प्रकाशाचं अपवर्तन. दुसरी एक कृती बघा, आपण एक भांड घेतलं, त्याच्यामध्ये 5 रुपयाचं नाणं ठेवलं. आपण भांड्यापासून हळूहळू दूर गेलो, ज्या पॉइंटला ते नाणं दिसेनासं होतं तिथे आपल्याला थांबायचं आहे आणि आता हळूहळू त्याच्यामध्ये आपल्या मित्राला पाणी ओतायला सांगायचं आहे. आता नाण्याला कोणताही धक्का लागला नाही पाहिजे याच्यासाठी आपण नाणं चिकटवून सुद्धा ठेवू शकतो. त्याच्यानंतर जे नाणं ज्या पॉइंटला अदृश्य झालं होतं, म्हणजे दिसत होतं आणि एका पॉइंटला ते अदृश्य झालं जिथे आपल्याला थांबायचं होतं, इथे पाणी ओतल्यानंतर ते आपल्याला परत एकदा नाणं दिसायला लागतं. असं का होतं? कारण नाणं असं वर उतरलेलं दिसतं. ह्या सर्व गोष्टींमागे प्रकाशाचं अपवर्तन हा महत्वाचा कन्सेप्ट लागू पडतो. तर त्याच्याविषयी आपण आता ह्या पाठात बघणार आहोत. बघा, प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांची मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच प्रकाशाचं अपवर्तन असे म्हणतात. तुम्हाला सांगितलं बघा, प्रकाश किरण आपण आता काच ठेवली तर काचेतून ते जाताना स्ट्रेट वे ट्रॅव्हल करत नाही, कारण ते रेअरर मिडियम मधून डेन्सर मिडियम मध्ये गेलेलं आहे. म्हणजे हवा हे विरल माध्यम आहे आणि काच हे घन माध्यम आहे. मग त्याच्यामध्ये जाताना ते आपली दिशा बदलते. आता ही दिशा कशा प्रकारे बदलते याचा एक्सपेरिमेंट आपल्याला इथे करायचा आहे. बघा, त्याच्यापूर्वी काही अपवर्तनाचे नियम बघूया. प्रकाश किरण जेव्हा पडतो, समजा ग्लास स्लॅबवर प्रकाश किरण पडलेला आहे, तर तो सुरुवातीला पडलेला किरण जो आहे त्याला म्हणतात आपाती किरण आणि त्याच्यानंतर तो दुसऱ्या माध्यमात जाताना त्याची दिशा बदलतो
अशा प्रकारच्या किरणाला म्हणतात अपवर्तित किरण. जिथे अपाती किरण त्या बॉर्डरला टच करतो त्या पॉइंटला म्हणतात अपात बिंदू. आता अपात बिंदूजवळ आपण ग्लास स्लॅब जर घेतली आणि त्याला जर एक सरळ अशी परपेंडिक्युलर रेषा काढली तर तिला स्तंभिका असं म्हटलं जातं. स्तंभिका म्हणजे नॉर्मल. तर हे अपाती किरण किंवा अपवर्तित किरण हे एक स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि तिन्ही एकाच प्रतलामध्ये असतात. हा अपवर्तनाचा सर्वात महत्वाचा नियम आहे. म्हणजे इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि ही जी स्तंभिका म्हणजे नॉर्मल आहे ते तिन्ही एकाच प्रतलामध्ये असतात. आता प्रतल म्हणजे आपल्याला माहित आहे, आपण हे भूमितीमध्ये शिकलेलो आहोत की प्रतल म्हणजे इमॅजिनरी क्वाड्रिलॅटरल आहे. दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता साइन आय व साइन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते. हा स्नेल्स लॉ आपल्याला पुढे बघायचा आहे की साइन आय, आय म्हणजे कुठला तर अँगल ऑफ इन्सिडन्स. अपाती किरण जो कोण तयार करतो स्तंभिकेबरोबर त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हटलं जातं. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे साइन आर यांचं गुणोत्तर इथे आपल्याला स्थिर राहिलेलं बघायला मिळतं. म्हणजे माध्यम समजा आपण हवा आणि पाणी घेतलं तर हवा आणि त्या पाण्याकरता साइन आय आणि साइन आर यांचा जर आपण रेशिओ काढला तर तो रेशिओ स्थिर राहतो. इथे पहा एक अत्यंत चांगला असा एक एक्सपेरिमेंट आपण इथे करतोय बघा. PQRS ही पहिली आपल्याला ग्लास स्लॅब घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ए आणि बी या ठिकाणी 2 टाचण्या लावायच्या आहेत आणि ग्लास स्लॅब आपण कशावर घेणार आहोत तर व्हाईट पेपरवर घेणार आहोत. असा मोठा कार्डबोर्ड घ्यायचा आणि त्याच्यावर तो व्हाईट पेपर घ्यायचा आहे. कार्डबोर्ड वरच ही ग्लास स्लॅब ठेवायची आहे PQRS. तिला पेन्सिलने बाहेर आखून घ्यायचं आहे. आता ए आणि बी अशा 2 टाचण्या ठेवल्या एका सरळ रेषेमध्ये, एक रेषा मारून, आणि ग्लास स्लॅबच्या पलीकडून बघितल्यास आपल्याला त्या ए आणि बी ची इमेज सी आणि डी या ठिकाणी पडलेली दिसते. ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर प्रकाश किरण स्ट्रेट यायला पाहिजे होते, परंतु हवा या माध्यमातून ते काच या माध्यमात जातात. म्हणजे त्यांचं रिफ्लेक्शन होत असताना मध्ये बघा पहिला स्तंभिकेबरोबर ए या ठिकाणी स्तंभिका काढलेली म्हणजे नॉर्मल काढलेली आहे. त्याच्याबरोबर अपाती किरणाने केलेला कोन जो आहे म्हणजे इन्सिडेंट रेने केलेला जो कोन आहे त्याला म्हटलं जातं अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि तो जेव्हा बाहेर पडतो काचेमध्ये म्हणजे घन माध्यमामध्ये तेव्हा तो त्या स्तंभिकेबरोबर एक कोन तयार करतो. त्या कोनाला म्हणतात अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, जो आर ने दाखवलेला आहे. आता प्रकाश किरण पुढे जात असताना लक्षात घ्या तो दुसऱ्या कडेतून म्हणजे SR या कडेतून, जिथे एम ही नॉर्मल म्हणजे स्तंभिका काढलेली आहे, तिथून परत तो इन्सिडेंट होणार म्हणजे अपाती होणार किरण एम या ठिकाणी, आणि तिथून ई हा अँगल तयार करून स्तंभिकेबरोबर तो बाहेर पडणार. याला अँगल ऑफ इमर्जन्स असं म्हणतात, जो ई ने दाखवलेला आहे. म्हणजे ऍक्च्युअली काय झालंय की प्रकाश किरण सरळ रेषेत बाहेर यायला पाहिजे होते, परंतु ते हवा या माध्यमातून काच या माध्यमात म्हणजे रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये गेल्यानंतर त्यांनी आपली दिशा बदललेली आहे आणि ते स्तंभिकेकडे झुकलेले आहेत. हा माझा वाक्यप्रयोग खूप महत्वाचा आहे की जेव्हा हवा या माध्यमातून म्हणजे विरल माध्यमातून ते डेन्सर मीडियम मध्ये गेले तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकले, आणि जेव्हा काच या माध्यमातून हवा या माध्यमाकडे म्हणजे डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये आले त्यावेळेला त्यांनी ते जे प्रकाश किरण आहेत ते बाहेर पडताना स्तंभिकेपासून दूर जाताना आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे एक्सपेरिमेंट आहे ही ग्लास स्लॅब नंतर काढली जाते आणि हे अशा प्रकारचं रेखाटन केलं जातं. ई पॉइंट एम आणि पॉइंट एन यांना जोडलं जातं, तर आपल्याला अशा प्रकारे तो जरासा थोडासा बेंड झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे प्रकाश किरण थोडासा बेंड होतोय आणि बाहेर पडताना परत तो नॉर्मल पासून हवेत जातो. म्हणजे आपण याच्यावरून कन्क्लूड करू शकतो की लाईट रेज जेव्हा रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये येतात ते स्तंभिकेकडे झुकतात, आणि जेव्हा डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम कडे जातात तेव्हा ते स्तंभिकेपासून दूर जातात. आणि बघा त्याने एक दिशा दाखवलेली आहे. एबी किरण जर स्ट्रेट काढला तर तो सरळ असा आला असता, परंतु आपल्याला त्याची दिशा बदललेली दिसते. त्याच्यानंतर अपाती किरण आणि इमर्जंट किरण जो आहे म्हणजे निर्गत किरण जो आहे ते एकमेकांना समांतर असतात. हे सर्वात महत्वाचं इथे स्टेटमेंट आहे. इथे पहा काचेच्या लादीतून होणाऱ्या प्रकाशाचे परावर्तन आपण बघतोय की कशा प्रकारे हवा या माध्यमातून काच या माध्यमामध्ये आणि काच या माध्यमातून हवा या माध्यमाकडे ते लाईट रेज गेलेले आहेत. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन आपण इथे पाहिलेला आहे. आता पाहूया आपण अपवर्तनाचे नियम जे आपण आधीच बघितलेले आहेत की इथे बघा अपाती किरण, त्याच्यानंतर अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात तुम्हाला दिसत आहेत, आणि इथे आय म्हणजे साइन आय आणि साइन आर यांचा रेशिओ कायम कॉन्स्टंट असो असं आपण याच्यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय शिकलो?
आपल्याला माहित आहे की लाईट रेज जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात तेव्हा आपली दिशा बदलतात. याच्यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण काय पाहिलं होतं की प्रकाश किरण नेहमी स्ट्रेट वे मध्ये ट्रॅव्हल करत असतात, परंतु इथे आपण पाहिलं की ते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात गेल्यानंतर आपली दिशा बदलतायत. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर परत एकदा काच या माध्यमातून हवा या माध्यमात जाताना जिथे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ इमर्जन्स होईल. इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आर आणि आय म्हणजे कुठला दुसरा आय काचेमध्येच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि काचेतून दुसऱ्या कडेवरून जेव्हा तो बाहेर पडत असतो तेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स जो I1 म्हणूया आपण, त्यांची व्हॅल्यू सेम असते. आणि वरून किरण येत असताना आय अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपाती किरण हवेमध्ये असलेला आणि निर्गत किरण यांच्यापासून तयार झालेले कोन आहेत अँगल ऑफ इमर्जन्स आणि अँगल ऑफ इन्सिडन्स हवा या माध्यमामध्ये म्हणजे वरून आतमध्ये येताना आणि खालून बाहेर जाताना हे दोन्हीही सेम असतात. म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं कळतं की प्रकाश किरणामध्ये कोणताही माध्यम आलं तर माध्यमामध्ये मात्र हे आपली दिशा बदलतात. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय हे एक असं विद्यालय आहे की जिथे 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास आपण ऑनलाईन ऍप मार्फत करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला अमर्याद टेस्टचा अनुभव सुद्धा इथे घ्यायला मिळतो. तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला या ऍपच्या माध्यमातून लाभणार आहे. तसेच आपल्याला इथे सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, कॉम्प्युटर आणि हिंदी अशा प्रकारचे विषय शिकवले जातात. आपल्या मित्रांनी जर हे ऍप अजून रजिस्टर केलं नसेल तर आपण त्यांना सांगून हे ऍप रजिस्टर करावं आणि आपल्या उज्ज्वल भवितव्याविषयी आपली काळजी करावी. धन्यवाद.